समता विकास संघ महाराष्ट्र राज्य आज आमचे मित्रबंधू ज्ञानेश्वर उर्फ माऊली भाऊ बोराटे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एका चांगल्या विचाराने चांगल्या उद्दिष्टाने हा जो समता विकास संघ महाराष्ट्रभर स्थापन केलाय त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। खरं तर हा एक खूप आनंदाचा आणि उत्साहाचा आपल्या सर्व विकास संघासाठी खूप उत्साहाचा आनंदाचा दिवस आहे। त्याबद्दल मी समता विकास संघ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, स्वागत व्यक्त करतो। आताच ताईंनी आणि नरेंद्र भाऊ पवारांनी जसं सांगितलं की हा समता विकास संघ जो आपल्या पिंपरी चिंचवड परिसरात जो कार्य करतो तो दलित, शोषित, पीडित आणि अडलेल्या नडलेल्या लोकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी तसंच त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सांगितलं होतं की आपल्या रयतेच्या गवताच्या टोकालाही धक्का लागला नाही पाहिजे आणि छत्रपतींनी खरंच आयुष्यभर आपल्या रयतेला आपली रयत ही कधीच गुलामगिरीत नाही, ती कायम स्वातंत्र्यात आहे अशी वागणूक देऊन त्यांच्या सर्वांच्या मनात रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला। तसंच आपले ज्योतिबाराव महात्माराव फुले यांनी जो शिक्षणाचा अधिकार सर्वांना दिला, मुलींना आणि महिलांना, त्याबद्दल आता ताई असतील किंवा या महिला, आता ही मुलगी कराटे स्पर्धेत उत्तीर्ण झाली, हे सर्व शक्य झाले हे महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्यामुळे। त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सर्वांना समान अधिकार प्राप्त व्हावा त्यामुळं आयुष्यभर आपलं खर्ची घातलं, त्यामुळंच आता माऊली भाऊ सोबत महाराष्ट्रभर पूर्ण संघटना निर्माण झालेली आहे। समाजातील सर्व दलित, पीडित तसंच शोषित सर्व वर्ग माऊली भाऊंबरोबर या संघटनेत सामील झालेला आहे। सर्वांना न्यायाचा आणि अधिकाराचा या ठिकाणी त्यांना सर्व भेटत आहे। ह्याच माऊली भाऊच्या या कर्तृत्वाला आपण सर्वांनी सलाम ठोकला पाहिजे। या छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर पावलावर पाऊल ठेवून माऊली भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या या भागात कार्य करत आहेत। आपल्या भागातील रिक्षावाले असतील किंवा कामगार असतील किंवा अडलेले नडलेले जे काही असतील सर्व जनतेला न्याय देण्याची भूमिका मग ते प्रशासनाला विनंती करून असो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून सर्व प्रयत्न करून सर्वांना न्याय मिळवून देण्याची भावना ही माऊली भाऊंमध्ये आहे आणि त्यांच्या सहकार्यांमध्ये आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येणार आहे। त्यांनी ज्या विचाराने आणि ज्या उद्दिष्टाने ही संघटना स्थापन केली त्या संघटनेचं भविष्य नक्कीच एकदम उज्ज्वल आहे। आणि ताई असतील, वसंत शेठ असतील, आम्ही सर्व, अमित भाऊ असेल किंवा मोशीतील सर्व ग्रामस्थ असतील, आम्ही कायमच माऊली भाऊंच्या या उत्कृष्ट कार्याला, चांगल्या विचाराला प्रोत्साहन देणार आहोत। इथून मागेही दिले, इथून पुढेही देणार आहोत आणि त्यांची ही संघटना महाराष्ट्रभर अशीच उज्ज्वल प्रगती करत राहो अशी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।